आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या सर्वात मोठ्या इम्पॅक्टची। एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचं वेतन फक्त 56%च देण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी नाराज होते। ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली होती आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने पगाराच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात यश आले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कपातीचं संकट आता दूर झालेलं आहे। हा सतत सकाळपासून आयबीन लोकमतनी जे न्यूज धरून ठेवल्या एसटी कामगारांच्या आणि प्रश्नाची सोडवणूक केली म्हणजे सतत सकाळपासून तर रात्री 8-8:30 पर्यंत तरी मी त्यांनी जे सतत न्यूज आपल्या टीव्ही चॅनलवर दाखवले आयबीन लोकमतनी, तरी त्यांनी शासनाने त्यांची दखल घेऊन आम्हाला मंगळवारी पगाराची घोषणा केलेली आहे। तरी मी आयबीन लोकमत यांचे आभार व्यक्त करतो। आभार म्हणणं हे आवश्यक झालं आहे की शासना प्रशासनाचे आभार मानतो, परंतु सगळ्यात मोठे आभार न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमतचे मानतो की त्यांनी सकाळपासून तर आतापर्यंत जी सतत एसटी कामगारांचा प्रश्न आज जो लावून धरला आणि नेहमीच लावत धरत आहे, त्यामुळे मी आयबीएन लोकमत, विलासजी बडे आणि आमचे उदयजी तिमांडे आणि त्यांची टीम आणि पूर्ण आयबीएन लोकमतचे मी आभार मानतो। शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली आणि यावेळी शिंदेंनी जोरदार फटकेबाजी करत ठाकरेंवर निशाणा साधला। काही लोक बंगल्यात बसून एफबी खेळतात, एफबी म्हणजे फुकट बाबूराव अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। दरम्यान मी पण एफबी आहे, एफबी म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर असा टोला त्यांनी लगावला। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथील फार्म हाऊसवर अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा संपन्न झाला। यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। सहकुटुंब दर्शन घेत त्यांनी प्रार्थना केली। केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणुकीआधी साईबाबांकडे केलेली प्रार्थना पूर्ण झाल्यामुळे आभार मानण्यासाठी शिर्डीत आले होते। या दौऱ्यात माजी खासदार सुजय विखेंनी चिराग पासवान यांच्या वाहनाचं सारथ्य केलं। आपल्याला पण मंत्रिपद मिळावं अशी भावना खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे। भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, असं गोरेंना मंत्रिपद भेटलं तसं मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल असं विशाल पाटील म्हटले। रायगडच्या रोहा तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। अनंत गीतेंचे खंदे समर्थक समीर शेडगे 13 तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा वेबसाईटचा तपशील आणि QR कोड, संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक आहे। याबाबतचे आदेश महारेरानं बिल्डर्सना जारी केलेले आहेत, तर या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डर्सना 50,000पर्यंत दंड ठोठावला जाणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे आणि त्यामुळे 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता आहे। हा पूल बंद केल्यावर दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे। मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT CET प्रवेश परीक्षेला सुरुवात झालेली आहे। त्यानुसार PCB ग्रुपची CET 9 एप्रिलपासून सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी 43,293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर दोन्ही सत्रात मिळून 46,778 जणांनी नोंदणी केली होती। त्यातील 22.55% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अशी माहिती CET सेलने दिली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकारने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू केलं असून यासाठी क्रिझिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। मध्य रेल्वेनं ऐन उन्हाळ्यात AC लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे 16 एप्रिलपासून AC लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। कोकणातील आंबा बागायतदारांच्या हापूसला आता GIचं संरक्षण मिळाल्यानं बनावट हापूस आंबा ओळखणं सहज शक्य होणार आहे। एक प्रकारे व्यावसायिकांना हा मोठा दिलासा मिळालाय। आतापर्यंत 1845 जणांना GI टॅग मिळालेले आहेत, तर आंबा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे।
राज्यातील 1,06,680 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र 1,850 शाळांनी ही प्रक्रिया अद्याप सुरूच केली नसल्याचं SCRTच्या अहवालातून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची सर्वात मोठी चैत्र यात्रा होतोय आणि या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झालेत. गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात यात्रेआधीच डोंगर धावून निघालाय. बीडमध्ये जलजीवन मिशन ही योजना जिल्हा परिषदेअंतर्गत राबवली जाते. मात्र राज्यात या योजनांची विदारक स्थिती आहे. 50,000 केवळ 23,000 योजनांचं काम पूर्ण झालंय. अद्यापही 26,000 योजनांचं काम अपूर्ण आहे. तसंच 470 योजनांचं कामच अजून सुरू झालेलं नाहीये. राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत असून या योजनेमध्ये आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालाय. या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील 75% लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलाय. किल्ले रायगडावर शनिवारी रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरं तर शनिवारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार असल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर शनिवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात निवासी प्रकल्पांच्या किमती 9% वाढलेल्या आहेत. ठाणे इथे 17%, बंगळुरूमध्ये 15%, तर पुण्यात 10% आणि दिल्लीमध्ये 5% वाढ झाली आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील घरांच्या किमती 3% कमी झाल्या. भारताची इंडिगो जगातील सर्वात मोठी एअरलाईन बनलेली आहे. ही हवाई वाहतूक कंपनी जगातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी झाली आहे. कंपनीनं डेल्टा एअरलाइन्स आणि रायन एअर या जागतिक कंपन्यांना मागे टाकून हा किताब सप्ताहात या अल्प काळासाठी पटकावलेला आहे. सोन्याचे दर पुन्हा वधारले आहेत. 1,900 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. तर चांदीच्या भावात देखील 3,500 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 93,500 रुपयांवर पोहोचली आहे. 2030 पर्यंत देशात नैसर्गिक वायूचा वापर सुमारे 60% वाढण्याची शक्यता आहे. वाहनांमध्ये CNGचा वापर, स्वयंपाकासाठी गॅस, इंधन आणि औद्योगिक कारणांसाठी वाढत्या वापरामुळे नैसर्गिक वायूचा वापर लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे. क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरतंय. RBI आकडेवारीनुसार NPA म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम डिसेंबर 2024 मध्ये 28.42% वाढली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड थकबाकी 500% पोहोचली आहे. संसदेनं नुकत्याच पारित केलेल्या वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या 10 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यात MIMचे नेते असुद्दीन ओवैसी यांच्या याचिकेचा देखील समावेश आहे. घर मालक आमच्याच धर्माचा असावा असं म्हणणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयानं चांगलीच चपराक दिली आहे. तसंच नियमानुसार घर रिकामी करण्याचा सहकार अपील कोर्टाच्या आदेशाला न्यायालयानं स्थगिती दिल्याचं समोर आलंय. नाशिकहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात बस पलटी झाली. यात 13 प्रवासी वाहक आणि असे 14 जण जखमी झालेत. तर क्रेनच्या सहाय्यानं ही बस हलवण्यात आली. व्यापार युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रीज आणि स्मार्टफोन यासारख्या वस्तू स्वस्त झाल्या. भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. गेल्या 3 वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21% घटली आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये भारतात आणण्यात आले. राणाचा ताबा NIAनं घेतल्यानंतर त्याला NIAच्या पटियाला हाऊस विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. NIAच्या वतीनं वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तर या प्रकरणाशी संबंधित तथ्य न्यायालयामध्ये सादर केली. NIAचे वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयाला सांगितलंय की विद्यमान पुरावे आणि इतर तथ्यांची पुष्टी करण्यासाठी राणाची 20 दिवसांच्या कोठडीच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तर न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकत निकाल राखून ठेवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात CISF सह निमलष्करी दलांचे जवानही तैनात करण्यात आले.
एनआईए ने 20 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी, कोर्ट ने 18 दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए, और ये डायरेक्ट किया है कि कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे, और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें। क्या राणा को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा, वीसी के थ्रू ऐसी कोई बात? नहीं, फिजिकली ही पेश किया जाएगा। सर एनआईए ने कुछ ऐसा आर्ग्यूमेंट्स दिए हैं कि उसको मुंबई ले जाना पड़ेगा या मैं इस चीज़ पे कमेंट नहीं कर सकता, क्योंकि कोर्ट ने स्ट्रिक्ट डायरेक्शंस दिए हैं कि इस केस के बारे में डिस्कस